ANS न्यूज। तर गाडगे महाराज बिल्डिंग मध्ये आज शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण कॅबिनला आग लागली। ती कॅबिनला एवढी मोठी आग होती की ती 12 माळ्यापर्यंत ती आग गेली आणि पहिला जो माळा आहे तो पूर्ण म्हणजे जळून खाक झाला। असा परिस्थिती निर्माण झाली आहे। नशीब इथले तरुण आणि जागरूक नागरिक यांनी सर्व लोकांना बाहेर काढले म्हणून हादसा कुठलाही झाला नाही आहे। हादसा टळला, नाहीतर आज खूप मोठा हादसा झाला असता भाग्य आपला गाडगे महाराजमध्ये। खरं म्हणजे ह्या सर्व जो चुक्या आहेत त्या बिल्डरच्या आहेत। या बिल्डरनी फायर फायटिंगची जी पाईप आहे ते पाईप म्हणजे नादुरुस्त झालेले आहेत, त्यात पाणीच नाही आहे। काही तरुण ते काढायला गेले होते परंतु त्यात पाणीच नाही तर करणार काय, म्हणून ती आग जास्त झाली। आणि पूर्ण जो मेंटेनन्स त्या बिल्डरनी केला आहे तो एकदम नादुरुस्त आहे। आता तुमचा कॅमेरा जर वरती जात असेल तर 11 माळ्यावरती तिकडून घ्या, ते त्या बाजून घ्या 11 माळ्यावरून स्लॅब पडला आहे। तो एवढा मोठा स्लॅब आहे की ते जर का मुलांना लागला असता तर काहीतरी हादसा घडला असता। तर असा बेफिकीरपणाने जो बिल्डर आहे त्याच्यावरती पोलिसांनी खरं कारवाई करायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि खरं म्हणजे मेंटेनन्स वन टाइम तरी त्यांनी करायला पाहिजे, ही त्याला म्हणजे आपल्या मार्फत त्याला सांगू इच्छितो। त्याचा मॅनेजर सांगतो तो कुछ भी करो हम देगा नाही कुछ करके। त्याच्यावरती कंप्लेंट होऊन त्याला आतमध्ये घालायला पाहिजे आणि त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे। आता इथले नागरिक आहेत ते सांगतील, बघा त्यांचे काय रोज। खरं तर आज दिवाळी तोंडावर येऊन पडलेली आहे आणि अशा वेळेतच हा मोठा हादसा होता वाचलेला आहे। जर मोठा हादसा झाला असता तर बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली असते। जी फायर फायटिंगची जी सेवा असते बिल्डिंगमध्ये जी बिल्डरनी पुरवायची असते तीच बंद आहे। त्याच्यामुळे ती बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली असती, परंतु आज काही रहिवाशांच्या काळजीमुळे आणि सगळ्या लोकांनी वेळेत दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे आज ही आग विझली। आणि आम्ही सगळ्या रहिवाशांच्या वतीने इथल्या एक आंदोलन छेडत आहे, आता रस्ता रोको करत आहेत। जर बिल्डरनी ह्या ज्या सोसायटीमधल्या लोकांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मान्य नाही केल्या तर त्याच्या विरोधात आता सर्व लोक रस्त्यावर उतरलेत, रस्त्यावर उतरून रस्ता रोको करत आहेत। त्यांना अशा प्रकारच्या बिल्डरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे। खरं तर त्यांना शासन केलं पाहिजे, कारण 10 वर्ष पूर्ण झाले तरी आता या बिल्डिंगचं मागे स्लॅब पडलेला, आता हे शॉर्ट सर्किटमुळे आग लागले, तर अशा विविध कारणांमुळे हे प्रॉब्लेम होत आहेत। तर हे बिल्डरच्या वरती कारवाई झाली पाहिजे अशा। चोर है, मैं तुम्हारा नहीं, बालन बिल्डर चोर है, बालन को अटक करा, बालन बिल्डर चोर है, चोर है। कारण हा जो बालनछेडा जो बिल्डर आहे त्यांनी गाडगे महाराज सोसायटी जी आहे, संत गाडगे महाराज सोसायटी, त्यांनी SRA जाऊन ती बिल्डिंग बांधली। परंतु बिल्डिंग बांधल्यानंतर बाकीच्या ज्या सुखसोयी पाहिजे होत्या ते त्यांनी केल्या नाही। आज त्या सोसायटीमध्ये आग लागली। आग लागल्यानंतर फायर फायटिंग जी पाहिजे होती ती चालू नाही, संपूर्ण बंद होती। आणि तरुण पोरं आमची तिथे बघायला गेली परंतु त्याच्यामध्ये पाणीसुद्धा नव्हता। ह्या 15 दिवसापूर्वी तिचा वरचा स्लॅब पडला, एवढा मोठा स्लॅब पडला। खाली जर लहान मुलं असतील किंवा महिला मंडळ असेल किंवा अजून कोण असते तर त्याला खूप लागलं असतं। त्याचं वारंवार ही कमिटी त्याची कंप्लेंट करून हे निवेदन त्यांना देते, परंतु निवेदनचा तो बिलकुल लक्ष देत नाही। म्हणून लोकांनी आज रागाने हा मोर्चा त्याच्या ऑफिसवरती काढलेला आहे। खरं म्हणजे बालन हा कुणाला विचारतच नाही, कमिटी आली का रे, कौन कमिटी आहे, किधर का कमिटी आहे, हमको मालूम नाही, असा करून त्यांना हाकलून देतो अक्षरशः। त्यांनी स्वतःची बिल्डिंग जी बांधली शेलची ती अतिशय टापटीप मस्त आहे, परंतु जे झोपडपट्टी धारकांना जी बिल्डिंग बांधले त्या बिल्डिंगचं म्हणजे
तडे गेलेत, अक्षरशः प्रत्येक माळ्यावरती तडे गेलेत आणि कधी काय होईल अशी परिस्थिती आहे. म्हणून नागरिकांनी त्याच्या विरोधात आज त्याच्या ऑफिसला हा मोर्चा आणला आहे आणि मी आमदार म्हणून तिथे सामील झालो आहे. ह्या इमारतीमध्ये किती माळ्याची इमारत आणि किती रहिवासी आहेत, किती टेनंट्स आहेत? 202 आहेत. 15 माळ्याची बिल्डिंग आहे, 202 आहेत. 15 माळ्याची बिल्डिंग आहेत आणि 202 रहिवासी आहेत आणि त्यांनी तिथे स्वतःसाठी कमीत कमीत 25 रूम एक्स्ट्रा बनवलेले आहेत. त्या झोपडपट्टी ज्या आहेत त्यांनी 15 या 25 त्यांनी गाळे त्यांनी जास्त बनवलेले आहेत आणि तो म्हणजे मानतच नाही. झोपडपट्टीवाल्यांना म्हणजे कचरा समजतोय अशी परिस्थिती आहे. मागणी त्याला केली आहे, शिंदे साहेबांकडे मागणी केली आहे. काल आम्ही SRA सुद्धा गेलो होतो. SRAला सांगितलं होतं, त्या अधिकारी जेव्हा ते बोलत होते त्याचा जो कोण इंजिनियर आहे का कोण मॅनेजर आहे कोणतरी शेट्टी, त्याला एवढी मस्ती आहे ना, त्यांच्याकडे पण उलटसुलट बोलत होता तो. अशी परिस्थिती आहे. म्हणून कुठेतरी अन्यायाला जाग येण्यासाठी आज हा नागरिकांनी मोर्चा काढला आहे. आज आम्ही त्याला अटक झाल्याशिवाय इथून जाणार नाही. मी त्यांच्याबरोबर आहे, नागरिकांबरोबर मी आहे. त्याला अटक व्हायला पाहिजे अशी आमची नागरिकांची मागणी आहे. हा 420चा गुन्हा व्हायलाच पाहिजे, त्यासाठीच आम्ही सर्व इथे आलेलो आहे आणि व्हायलाच पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी परिस्थिती आहे. गेट सोडत नाही त्याचा. की आपण सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघताय की काही ना काही त्या कंस्ट्रक्शनमध्ये काही ना काही घटना होत आहे. परंतु हे कामच त्यांनी निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी कधी होऊ शकते. परंतु वारंवार त्यांना नोटीस दिल्या. आता दीपक सावंत, राजेंद्र नगराळे आणि आमचे स्थानिक आमदार यांनी पण सांगितले, वारंवार त्याला नोटीस देऊन तो याकडे लक्ष देत नाही आहे. अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामं आपल्या विभागात चाललेली आहेत आणि याला कुठेतरी आळा घातलाच पाहिजे. आता यांनी सांगितलं की फायर ब्रिगेडची व्यवस्था पण त्या ठिकाणी नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. कंस्ट्रक्शन जे केलेलं आहे हे फार वाईट केलेलं आहे. यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या सोसायटीच्या लोकांवर होऊ शकते. परंतु मी या ठिकाणी सर्व पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की ह्याच्या पुढे कुठलाही SRA होणार आहे त्याचं काम आपण येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहावं आणि अशा प्रकारचं कंस्ट्रक्शन कसं चालू आहे कसं नाही आहे. परंतु आपण काय करतो, कंस्ट्रक्शन चालू झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी बघायला येतो, 1-2 वर्षांनी. परंतु चालू असताना त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या टायमावर त्यांनी सोसायटी नेमली पाहिजे आणि प्रत्येक जे शिक्षक लोक आहेत ज्यांना ज्ञान आहे त्या गोष्टीचं त्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी असा हे केलेलं आहे, प्रण केलेलं आहे की जोपर्यंत बिल्डर या ठिकाणी येऊन आमच्याशी प्रत्यक्ष बोलत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाही. मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मोर्चामध्ये आम्ही सर्व सामील आहोत. आम्ही सर्व या मोर्चामध्ये आम्ही सोसायटीला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही पण वैयक्तिक भरपूर पत्रावर केलं आहे. मी केला आहे, राजूने केला आहे, स्थानिक नगरसेवक पाटणकर बोला फातरकर सगळ्यांनी पत्रावर याच्यामध्ये केलं आहे. पण हा बिल्डर 420 आहे. हा सोसायटीला कुठलीही दखल घेत नाही. आतापर्यंत यांनी एवढा फ्रॉड केला आहे की लोकांची काय थकबाकी असते, कॉर्पस फंड बोला की बाकीचं काय, त्यांनी काहीच पैसे दिले नाहीत. त्यांनी लिफ्टमध्ये पण लफडे केलं आहे, सगळ्या ह्याचे लफडे केले. आज बघा, आज लोक कधीही हे होऊ शकतात. आला का तो माणूस, एवढे लोक सगळे आले टोटल सगळे लोक, त्यांनी इथं खाली यायला पाहिजे. एवढा चिटर माणूस आहे, त्यांनी सगळ्या सोसायटी एनओसी घेतले टोटल. त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केला आहे. पार्किंगची सोसायटी जागा पण त्यांनी घेतली आहे. ओके, बरोबर. पार्किंगची जागा असते सोसायटी, ती पण ते 420 गुन्हा दाखल त्यावर व्हायला पाहिजे, हे सर्वांची मागणी आहे. इनलिगल त्यांनी जो बांधला आहे PUP सगळ्या भोगस अधिकार हे करून त्यांनी केलं, त्याच्यावर तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सोसायटीची माणसं सगळी साधी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. जेव्हा जेव्हा काही होईल आम्ही या चांगल्या कामाला आम्ही सोबत असणार. 14 माळ्यामधून त्यांनी बांधलं आहे ते. खरं तर ही सगळी माझी मराठमोळी माणसं आहेत, अतिशय कष्टाने कमवलेली त्यांची घरं आहेत आणि त्याच्यात SRA झालं आहे. SRA एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की 10-15 दिवसापूर्वी त्यांचा स्लॅब कोसळलेला, परत आता शॉर्ट सर्किटमुळे तिथे आग लागलेली. दिवाळी सण हा तोंडावर येऊन बसला आहे. सगळ्या माता भगिनी सगळ्यांना आपापल्या चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या. जर फटाके तिथे असते तर लोकांनी काय केलं असतं, मोठी जीवितहानी झाली असती लोकांच्या. आणि सर्व जे पोलीस अधिकारी आहेत, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, त्यांच्या सतर्कतेमुळे ती आग विझली. परंतु असंच जर बिल्डर करत राहिला, बघा बिल्डर सगळेजण आमदार साहेब आले आहेत,
दीपक सावंत आलेत आणि सगळेजण आलेत तरी देखील दखल घेत नाही. म्हणजे त्या आमदाराला जो बिल्डर आहे त्या बिल्डरला कसला माज आहे. आज आम्ही प्रेमाने आलो, उद्या दगडं घेऊन आलो, हे फुटलं की त्याचा बाप पण खाली येईल. म्हणून आज हे सगळ्या माझ्या माता भगिनी आल्या आहेत. प्रश्नच नाहीत. सगळ्या लोकांचं म्हणणंच आहे की जोपर्यंत ह्या बिल्डरवर, कारण असा उद्या घाटल्यामध्ये सगळ्या ठिकाणी एसआरए होणार आहे आणि जर बिल्डर लोक असेच त्यांची दादागिरी करायला लागले तर लोकांनी करायचं काय, दाद तरी मागायची कोणी. म्हणून आता ह्या सगळ्या लोकजण एकत्र आलेत आणि हे त्याच्या विरोधात कारवाई करतात. मी समोर यावे आणि समोर आल्यावर आमचे काय मागण्या आहेत तेवढ्या पूर्ण कराव्यात, तरच आम्ही बिल्डरला इथून जाऊन देऊ. बिल्डर